सद्गुरु काही माऊली मातोश्री मायाना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. सद्गुरूंचा एक विचार आहे. सद्गुरू ठिकाणी साधकाचे हृदयातील उत्तर प्रकट होते तेव्हा त्याचा दुःख दूर होतं आणि सुखरूप होते. ऐकायला बरं वाटतं ना की तिथे सद्गुरू कृपा हा एक भाग आहे. दुसरं साधकाच्या हृदयातील गुप्त रूप प्रकट होणं हा दुसरा भाग आहे. म्हणजे शुद्ध कर्मार्थ असं जे आपण म्हणतो, शुद्ध परमार्थाच्या अंगाने असलेला हा परमार्थ म्हणजे हा मृत्युशार आहे की सद्गुरू कृपा कधी होते हा पहिला प्रश्न. आणि साधकाच्या हृदयातील गुप्त रूप प्रकट होणं म्हणजे नेमकं काय? दोन्ही ठिकाणी तुझ्या लक्षात येतात. तुम्ही ते अलंकारिक भाषेत कसं बघायला गेलं, पण सद्गुरू जे ज्ञान देतात दिव्य ज्ञान, सद्गुरू जे दिव्य ज्ञान देतात ते दिव्य ज्ञान म्हणजे सद्गुरू साधकाला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान त्याला देतात की तो नेमका कोण आहे हे ज्ञान जे देतात त्यावर ते सद्गुरू कृपा करतात. आणि सद्गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे साधक जेव्हा अभ्यास करतो प्रयत्न करतो आणि त्या साधनेतून अभ्यासातून जेव्हा साधकाला आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचा अनुभव येतो तर त्या साधकाला त्याच्या हृदयातील गुप्त रूप प्रकट झालं असं म्हणतो. आणि हा अनुभव येतो त्यावेळेला त्याच्या जाणीवेत परिवर्तन म्हणजे त्याच्या मनाचं परिवर्तन, मनाचं गुणमन होतं. म्हणजे थोडक्यात मनाच्या ठिकाणी असलेला जो मीपणा आहे तो विरळ होतो. म्हणून हे सगळा जो प्रकार आहे का हा व्यवस्थित समजून घेणं फार महत्वाचं असतं. की आज सर्वसाधारणपणे ही साधक म्हणजे कोणाला म्हणतो की सद्गुरूंनी जे दिव्य ज्ञान दिलं आहे त्या दिव्य ज्ञानाचा जो अभ्यास करतो त्याला म्हणतात साधक. तर सद्गुरूचा शिष्य झाला म्हणजे साधक झाला नाही, परत लक्षात ठेवायचं की सद्गुरूंचे शिष्य भरपूर आहेत पण साधक फार कमी. शिष्य म्हणजे काय की सद्गुरूने अनुग्रह घेतला दिला किंवा सद्गुरूंचा अनुग्रह आपण घेतला आणि मग कसलाही अभ्यास न करता सद्गुरू कृपा होईल असं बऱ्याच वेळा वाटतं ना की सद्गुरूंचा अनुग्रह झाला की आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडत जातील आणि होतात काही वेळेला नाही असं की तेवढ्या गोष्टीच आपण सद्गुरू आणि शिष्याचं नातं असं म्हणजे गुरुपौर्णिमेला एकत्र येणार होतं ना. बरं गुरुपौर्णिमा महोत्सव की भरपूर साधक येतात किंवा एखादा कुठेतरी कार्यक्रम असतो निवडणुकीचा आपल्या सद्गुरूंचा तर त्यावेळेला पुण्यतिथी आहे म्हणा जयंती आहे म्हणा त्या बाकीच्या इतर ते साधक म्हणजे ते शिष्य दिसत नाही त्यावेळेस त्यांना वेळ नसतो. त्यांच्या कार्यात भरपूर म्हणजे भरपूर काम असतं. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेली जी साधना आहे आणि सद्गुरूंनी सांगितलेले जे कार्य ते दोन्ही जे करण्याचा प्रयत्न करतात मनापासून त्याला म्हणतात साधक. ओके. म्हणून हे जे दिव्य ज्ञान आहे ते दिव्य ज्ञान काय आहे? तिथे जन्माला जो माणूस येतो त्याच्याकडे देहभाव असतो. देहभाव म्हणजे मी देह आहे हा सहज भाव प्रत्येकाकडे असतो. म्हणजे जगात जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी मनुष्य सर्व प्राणी मात्र की तिथे देहभावातून त्यांचं जीवन सुरू होतं. जसं जन्माला आल्याबरोबर तिथे देहभाव असतो आणि हा जो देहभाव असतो म्हणजे देह मी या भावात प्रत्येक माणूस जीवन जगत असतो. हा देहभाव मीपणा रूपाने आपल्या जीवनात कार्यरत असतो. म्हणजे देह मी हा देहभाव म्हणजे अहंकार आणि या अहंकारातून
त्याच्या देहाला ठेवलेलं नाव, नावाच्या अपेक्षेत त्याच्याकडे असलेला जात, धर्म, पंथ, हे सर्व व्यक्तिमत्व त्याच्याकडे प्रकट होतं. म्हणजे प्रत्येक माणूस जेव्हा मी म्हणतो, तर मी म्हणत असताना त्याचं पहिलं लक्ष कुठे जातं? देहाकडे. आपण कोण किंवा आपण म्हणजे कोण असं म्हणताना मी असं म्हणताना आपला हात कुठे जातो? शरीराकडे जातो. म्हणून देहाकडे हात गेल्यानंतर हा देह म्हणजे मी, हा देह म्हणजे मी एवढ्यावर तिथं थांबतो. मग देहाला ठेवलेलं नाव म्हणजे मी. देहाला नाव ठेवलं मी म्हणजे परत जात, धर्म, पंथ या अंगाने त्याचं व्यक्तित्व, माझी माणसं या अंगाने त्याचं सगळं जीवन चालू असतं. म्हणजे जीवन जगत असताना जन्माल्यापासून सर्वसाधारणपणे माणसं या व्यक्तिमत्वाच्या अंगाने जीवन जगत असतात. त्यांना त्याच्या पलीकडे परमेश्वर वगैरे वगैरे बद्दल काही नाही. परंपरेतले काही परमेश्वर वगैरे संकल्पना समजते, पण सद्गुरूंना अपेक्षित असलेला परमेश्वर सर्वसाधारण माणसाच्या कल्पनेच्या बाहेर. आपण कसं का आपण सर्वसाधारण म्हणून जसा परमेश्वर समजतात आणि सद्गुरू जो परमेश्वर सांगतात त्याच्यापर्यंत जमीन अस्मानचा फरक आहे. आपण विचार करा, आपण सगळे सण साजरे करतो, उत्सव साजरे करतो, देवांची जयंती साजरा करतो. त्यावेळेला आपल्याकडे एक भाव असतो सतत की अमुक एक देव, त्याला नमस्कार करावा, अमुक एक देवता, कुलदेवता, ग्रामदेवता प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. पण तो परमेश्वर कुठे आहे असा जर प्रश्न विचारला तर परमेश्वराच्या बद्दलची संकल्पना सर्वसाधारण माणसाकडे त्या देवदेवतेच्या अपेक्षेत असते. पण खरा परमेश्वर कसा आहे असं म्हटलं तर त्याचं एक स्वरूप आहे, तो निर्गुण निराकार आहे. त्याची दुसरी स्थिती आहे ती सगुण निराकार, तिसरी स्थिती आहे ती सगुण साकार. म्हणजे अनंत असलेला परमेश्वर विविध रूपाने प्रगट आहे. ज्याला तो विविध रूपाने प्रगट झाला त्याला सगुण साकार रूप. म्हणजे अगदी सर्व माणसं सुद्धा त्या परमेश्वराची सगुण साकार रूप आहे. परमेश्वराला पाहायचं जर असेल तर प्रत्येक सगुण साकार रूप परमेश्वराचे रूप. ते सर्व पंचमहातत्व ही सगुण साकार रूप आहे. ही सर्व सगुण साकार रूप येतात कुठून? ती निर्गुण निराकार स्वरूप. दोन्ही बाजूंच्या लक्षात ठेवायचं की ते सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. म्हणजे काय? प्रत्येक उपाधी जे देहाकार आहे तिथे ही शक्ती, ईश्वरी शक्ती तिथेच नांदते. ती गुप्तरीतीने, ही गुप्तरीतीने ती प्रगट झाली. म्हणजे साधकाच्या हृदयातील असलेलं गुप्तरूप प्रगट होणं असं तो प्रकार आपण म्हणतो. प्रत्येक मानवी देहाच्या अपेक्षेच्या प्रत्येक माणसामध्ये हे दिव्य रूप आहेच, गुप्त रूप आहेच, त्याचे चैतन्य रूप आहेच. पहिला भाग तो लक्षात करतो की त्याला कळो की न कळो म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती ईश्वरी शक्ती नाही. म्हणून भगवद्गीतेत सांगितलेले की प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे असं तो सांगितलं. आता प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे याचा अर्थ काय? प्रत्येक ठिकाणी ही चैतन्य शक्ती नाही. ईश्वर म्हणजे परत तिथे कृष्ण बसलाय की विठोबा बसलाय की राम बसलाय दाखवतात. हनुमंताच्या हृदयामध्ये राम दाखवतात, राम सुद्धा दाखवतात. तसं प्रत्येकाला असं वाटत तसं काही नसतं. जे आहे तिची शक्ती आहे आणि ही शक्ती निराकार आहे मुळात, पण देहाच्या अपेक्षेत ती साकार आहे. म्हणजे प्रत्येक माणूस हा सगुण साकार, ईश्वर सगुण साकार होतो. आता हा बोध आपल्याला जर कळला, प्रत्येक देहाकडे पाहिल्यानंतर आपल्याला ईश्वराचं स्मरण झालं होतं. आपल्याला होतं ते सर्वसाधारण माणसाला होतं. उलट तो अमक्या जातीचा आहे, अमक्या धर्माचा आहे, आपल्या गटाचा आहे, आपल्या गटाचा नाही, हाच बोध आहे. बघा आपलं पाहणं कसं आहे. म्हणून हृदयात हे गुप्त रूप प्रगट साधकाच्या कधी होईल? सद्गुरूंनी जो हा परमेश्वर सांगितलेला त्यात तो बोध घेऊन जेव्हा आपण पाहायला लागतो
त्यावेळेला हळूवारपणे तो प्रगट होतो, पटकन तर प्रगट होणार नाही. कारण अंतर्मनाचा पॅटर्न, अंतर्मनाचा पॅटर्न काय आहे, मी अमुक आहे, त्याच्या पलीकडे आपण जातो. आणि जे आपण मी अमुक आहे त्याला महाराज म्हणतात सगळे भ्रमिष्ठ आहेत. तुम्ही स्वतःला भ्रमिष्ठ समजता, तुम्हाला म्हणजे तुम्ही सगळे वेडे, तुम्ही सगळे मारा की मला मी नाही म्हणतोय, सगळे भ्रमिष्ठ आहे असं संत म्हणतात, सद्गुरू म्हणतात. आणि आपल्याला ते पटणार कसं? तुम्हाला कोणी वेळा म्हटलेलं पटेल का? पण खरी वस्तुस्थिती आहे, खरी वस्तुस्थिती का? कारण आपण कोण आहोत हे आपल्याला कळत नाही. आपल्याला अगदी भगवतीने 5000 वर्षापूर्वी सांगितलं की प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. पण नंतर जीवनाने सांगितलं की प्रत्येकाच्या गॉड पण आहे, डॉग पण आहे. का? गॉड झोपलेला आहे, डॉग जागा आहे. बऱ्याच वर्षापूर्वी असतात. आता गॉड अँड डॉग म्हणजे काय? जेव्हा आपल्या ठिकाणी देवपणाची जागृती नसते तेव्हा आपल्याकडे जे मीपणा आहे त्याला डॉग म्हणतो. मीपणातून किंवा भ्रमिष्ठपणातून आपण जे जीवन जगतो त्याला डाव म्हणजे मीपणातून आपण. म्हणून मनुष्य म्हणजे परमेश्वर एक पायरी खाली उतरला झाला तो माणूस, आणि माणूस एक पायरी खाली उतरला तो झाला तो पशु, तो डॉग. म्हणजे माणूस आपला माणूस पण विसरतो, आणि तेव्हा तो पशु होतो. पशु होतो म्हणजे मीपणामध्ये मलाच हवं आणि माझ्यासाठी सगळं झालं पाहिजे ह्या अंगाने प्रत्येक माणूस कार्यरत असतो, सतत जीवन जगत असतो. माझ्या मनासारखं झालं पाहिजे, मी म्हणेन तसंच झालं पाहिजे. आणि ते नाही झालं तर आपला राग येतो, चिड येते, दुःख होतं, भांडणचं ते होतात. हे सगळं जे आहे ते मीपणा हा त्याला मूळ कारण आहे. आणि हे मीपणा आहे आपल्याकडे, माझ्याकडे अहंकार आहे असं किती लोकांना वाटतं. दुसऱ्याकडे भरपूर अहंकार आहे, माझ्याकडे अजिबात नाही असं मला वाटतं प्रत्येकाला. पण जगामध्ये सगळ्यांकडे अहंकार आहे हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे माझ्याकडे काय तुझ्याकडे कशाला पाहिजे? जन्माला आल्याबरोबर अहंकारातूनच जन्म होतो, पहिलं लक्षात. मी आहे असा अहंकार लक्षात ठेवा. अहंकार म्हणजे काय? मी आहे ते मला वाटतं ना, तोच मोठा अहंकार. आणि हा मी आहे हा अहंकार जसा फुगत जातो, म्हणजे एखादी आता सत्ता आली, त्या सत्तेचा दुरुपयोग दुसऱ्यांचा दुरुपयोग होतो, त्रास देतो, की दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवायला प्रयत्न करतो. हे जेव्हा होतं तर तो अहंकार अधिक फुगला गेला. तर तो अहंकार म्हणजे कोणीतरी खूप ओरडायला लागलं, दमदाटी करायला लागला, आपण खूप अहंकार आहे, तो अहंकाराचा एक कडेलोट असतो. पण मी आहे म्हटलेला प्रत्येकाकडे तो अहंकार हा असतोच, लक्षात. अगदी गरीब वाटलेला माणूस सुद्धा जरासा तुझ्या टोचा तो पण फुटकारतो, परत तो पण रागातच फिरतो, असं नाहीसा नाही. म्हणून हा अहंकार प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, आणि त्या अहंकाराचं परिवर्तन ओंकारात झालं पाहिजे. म्हणजे मी देह आहे हा जो बोध आहे आपल्या प्रत्येकाकडे, त्याला अहंभाव म्हणतो आपण, तो बाजूला झाला पाहिजे. हा बाजूला होणं फार महत्वाचं आहे. कारण मी आणि माझं हेच आपलं ओझ आहे. आणि मी किंवा माझं जर वजा केलं तर ती देवाची पूजा आहे. दोन गोष्टीमध्ये सगळा परमार्थ आहे, खरा परमार्थ म्हणतो ना आपण, तो इथे आहे. म्हणून मी आणि माझं ह्या भोवती आपलं सगळं जीवन फिरत असतं, आणि त्याच्यातूनच आपण प्रत्येकाशी वागतो. प्रत्येक जण तुमच्याशी तसा वागतो, असं काही नाही तुम्हीच वागताय. प्रत्येक जण सगळीकडे तसंच चाललेलं आहे. सगळ्या जगामध्ये वेड्यांचा बाजार म्हणतात तो त्यासाठी सांगतो. कारण खरं आपलं जीवन म्हणजे नेमकं काय हे कळत नाही. मुळात तू ईश्वरी शक्ती आहे हे जरी आपल्याला सांगितलं तरी ते आपल्या लक्षात येत नाही, किंवा आपण त्या पद्धतीने पाहण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही. आपण जर हे लक्षात घ्यायचा प्रयत्न करणं म्हणजे साधना. साधना का केली पाहिजे? लोकांना बऱ्याच वाटतं साधना म्हणजे काय मोठं काय. साधना म्हणजे आपला मीपणा कमी होण्यासाठी केलेला प्रयत्न एक. दुसरा आपल्याकडचा देहभाव कमी होण्यासाठी केलेला प्रयत्न दोन. तिसरं आपल्या ठिकाणी असलेला ईश्वरभाव जागृत करणं म्हणजे साधना.
म्हणून ईश्वरच आहे, दुसरं कोणीही नाही. हा बोध आपल्या अंतःकरणात मुरला तर तिथे सद्गुण कृपा झाली आणि त्यावेळेला ते गुप्त रूप म्हणजे तेच ईश्वरत्व, ते दिव्यत्व साधकाच्या हृदयामध्ये प्रकट होतं. हा बोध आहे. पण ते एका दिवसाचं काम नाही. त्यासाठी खरे सद्गुरू मिळावे लागतात. सद्गुरूंनी ज्ञान दिलं की खरा शिष्य असावा लागतो. पण खरा शिष्य तोच की सद्गुरूंचं ज्ञान आत्मसात करत बसेल. ह्या आत्मसात करण्यातून आपल्या ठिकाणी असलेला मीपणा आपल्याला ओळखता आला पाहिजे. साधकाची वृत्ती कशी होते, आपलं काय चुकतंय हे आपल्याला कळायला लागलं ना तर तुम्ही साधक झाला. दुसरा काय चुकतो हे तुम्हाला कळायला लागलं तर तुम्ही बाधक झाला. पण माझं चुकतंय की माझं इथे काहीतरी चुकतंय, माझं इथे काहीतरी चुकतंय, की माझं चुकलं, हे माझं वागणं चुकलं, असं जर जेव्हा मला कळायला लागतंय ना तर मी साधक झालो म्हणून लक्षात आहे. साधकाचं महत्वाचं लक्षात आहे. कारण आपली चूक कळण्यासाठी प्रगल्भता यावी लागते. वाटेल त्याला आपली चूक कळत नाही. मी किती मोठा माणूस शिकलेला असो त्याला आपलं चुकतं असं कधीच वाटत. तो आपली बाजू नेहमी कसा मी बरोबर आहे हे सांगत नाही. लक्षात. म्हणून कधी कोणाची चूक काय ते सांगण्याच्या भानगडीत पडू नाही. खरा शहाणा कोण तू चुकला असं कधी सांगायचं नाही. आणि नवऱ्याने बायकोला विचारलं तरी बायकोला सांगायचं नाही चुकलीस, अजिबात नाही सांगा. घरात भांडण सुरू होईल. कारण कधीच कोणाला आवडत नाही आपण चुकलं सांगायला, खरी गोष्ट. त्यामुळे आपल्या महाराज पण कधी कोणाला सांगायचं चुकलाच नाही. लक्षात घ्या, महाराज पण कधी सांगायचे प्रवचनातून बोलायचे. पण प्रवचन बोलताना कोणाला कळायचं आपल्यासाठी बोलताय की दुसऱ्यासाठी कोणासाठी बोलताय हे सांगतो का माका नाही तू का असं महाराज नेहमीच म्हणायचे. पण प्रत्येक प्रवचन हे आपल्यासाठीच आहे हा बोध खऱ्या साधकाचा. मला शिकायचंय म्हणून माझ्यासाठीच सांगते. जरी कोणाच्या बद्दल सांगते आपण कोण वागला तो तसा वागला ना त्याच्यासाठी बोलताय असं वाटतं आपल्याला. पण ते खरं आपल्यासाठीच असतं. कारण आपल्याला सुधारायचं हे महत्वाचं लक्षात की मला सुधारायचं म्हणजे माझ्या अंतर्मनात सुधारणा झाली पाहिजे. नुसतं वरवर सुधारणा उपयोगाची नाही. आपला अंतर्मनाचा जो पॅटर्न आहे त्या अंतर्मनामध्ये आपल्या ठिकाणी जसा मीपणा आहे तसा राग, लोभ, मोह, मद, मत्सर सर्व काही भरलेलं आहे. किती विचार केला कुठेतरी हा मत बाहेर पडतो, कधीतरी मत्सर बाहेर पडतो, कधी राग बाहेर पडतो, कधी द्वेष बाहेर पडतो. कळत न कळत हे आपल्याला एवढं झालेलं असतं की ते आपलं लक्षच नसतं की आपण इथे फार चुकतोय. आणि हेच पहिलं आपल्याला शिकलं पाहिजे. साधना करणाऱ्या साधकाला आपला अहंकार कुठे कुठे उफाळून येतोय हे कळायला लागलं तर तो सावध होतो. जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या चुका तो शोधत बसतो आणि त्याची साधना फुकट होते. साधना करताना आपण दुसऱ्या चुका शोधत बरोबर हा असे कसे वागतात, तो कसा वागतो, हा असा कसा वागतो, इथे जर आपण अडकत बसलो तर आपल्याकडे आपण लक्ष देतो. आणि त्यामुळे खरा परमार्थ हा स्वतःला सुधारण्याचा परमार्थ याचाच अर्थ आहे परम उपयुक्त. आपल्या जीवनाला अतिशय उपयुक्त काय की ज्यामुळे आपल्या मनाची सुधारणा झाली पाहिजे, जाणीव विकसित झाली पाहिजे. दोन गोष्टी लक्षात ठेवा की आज आपण इतके संकुचित असतो देहभावामुळे. थोडस सद्गुरुकृपेमुळे आपण आता शाखेचं कार्य करून थोडेसे व्यापक होतो, एक कुटुंबाच्या बाहेर पाहायला. पण तिथे पण व्यापक झालो असं नाही. पण तिथे फक्त आपल्यापुरती पाहायचा एक विचार असतो कधी बघा तसं. आणि त्यामुळे इथे आपला संकुचितपणा दूर झाला पाहिजे आणि सर्वांच्या भल्याचा विचार आपल्याकडे आला पाहिजे. आता सर्वांच्या भल्याचा विचार प्रार्थना म्हणून एक का प्रश्न आहे. पुन्हा पुन्हा म्हटलं तर तुम्ही बरोबर सर्वांचं भलं व्हा म्हणा, पण अंतःकरणातून भलं व्हावं म्हणता आलं पाहिजे. अंतःकरणातून भलेपणाचा भाव आला पाहिजे. बरोबर आपण कधी म्हणतो सर्वांना सुखात ठेवा, आनंदात ठेवा, ऐश्वर्यात ठेवा म्हणतो आपण. बऱ्याच वेळा महाराजांना 1000 वेळा म्हटल्यामुळे 1000 वेळा म्हणतो. पण 1000 वेळा म्हटल्यानंतर सुद्धा आपल्या अंतःकरणापासून सर्वांच्या भल्याचा विचार आपल्याला आला पाहिजे. तिथे मनाचा विकास लक्षात ठेवा. महाराज सांगितलं तुम्ही प्रार्थना म्हणा, नामस्मरण करा किंवा साधना करा. तीन गोष्टी. साधना सुद्धा दिव्य नामस्मरण लक्षात ठेवा. दिव्य स्मरण म्हणजे साधना. नामाच्या द्वारे दिव्यत्वाचं स्मरण करणं म्हणजे नामस्मरण.
प्रार्थना म्हणजे दिव्य स्मरणातून सर्वांबद्दल कसा विचार करायचा ते शिकवतात की म्हणजे विश्व प्रार्थना. सर्वांचं भलं व्हावं हा जो विचार आहे तो अंतःकरणापासून आपल्याकडे आला पाहिजे. त्यावेळेला आपला मीपणा कमी लक्षात ठेवा. प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य आहे पण तिथे तो भाव जो आहे ईश्वर भाव तो आला पाहिजे. हे ईश्वरा म्हटल्यानंतर आपल्याच हृदयातल्या ईश्वराकडे लक्ष गेलं पाहिजे. तिथे ईश्वर भाव म्हणणाऱ्याकडे आला पाहिजे. प्रार्थना कोण म्हणतोय? ईश्वर म्हणतो. कोणासाठी? ईश्वरासाठी. हा भाव हा ईश्वर ईश्वरासाठी प्रार्थना करतो. ह्या ईश्वराने कसं वागलं पाहिजे? सर्वांच्या सुखाचा त्याच्याकडे विचार असला पाहिजे, सर्वांच्या आरोग्याचा विचार असला पाहिजे, सर्वांच्या सद्बुद्धीचा विचार असला पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा विचार असला पाहिजे. हे जेव्हा आपल्याकडे विकसित होतं त्यावेळेला आपण सर्वांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्ष प्रयत्न आणि विचाराचा प्रयत्न दोन गोष्टी असतात आणि त्यावेळेला जाणीवेचा विकास होतो. म्हणून महाराजांनी जे जे मार्गदर्शन केलेलं आहे ते सद्गुरू नेहमी जे जे मार्गदर्शन करतात ते आपल्या मनाच्या शुद्धीकरणासाठी करतात. आणि जोपर्यंत मन शुद्ध होत नाही, जोपर्यंत आपल्याला निवांत बसता येत नाही, मन स्थिर होत नाही, तोपर्यंत हृदयामधलं गुप्त रूप प्रगट होणार नाही. गुप्त रूप म्हणजे ईश्वरत्व किंवा दिव्यत्व. म्हणून सर्वत्र दिव्यत्व आहे 100%. आपल्या शरीराच्या ठिकाणी सुद्धा दिव्यत्व आहे. मी म्हणतो तेही दिव्यत्व आहे. पण त्या दिव्यत्वाचा सतत भाव जेव्हा प्रगट होतो अभ्यासात, त्यावेळेला अशी एक वेळ येते की तिथे ते दिव्यत्वाची अनुभूती येते. ज्या जाणीवेत दिव्यत्वाची अनुभूती येते त्या जाणीवेला देव म्हणतात. देव हा शब्द जो आहे दिव्यत्व, तोपर्यंत ती जाणीव ईश्वर आणि मीपणामुळे ती जाणीव जीव. एकच शक्ती जी आहे प्रत्येक माणूस म्हणतो ज्याला, ते सर्वसाधारण माणसं जीवरूपात आहे. मुळात ती ईश्वरी शक्ती आहे पण आपल्याच अज्ञानातून ते मीपणातून ती जीवरूपात आहे. म्हणून साधक हा मूळतः जीवरूपात असतो. सद्गुरूकडे आल्यानंतर सद्गुरू जे ज्ञान देतात त्याच्यातून त्या जीवरूपाचं ईश्वर रूपाकडे मार्गाप्रमाण होता अभ्यास. जसं जसं ईश्वर म्हणजे शुद्धपणा. हा जो शुद्धपणाचा जसा जसा अभ्यास होत जातो तेव्हा दिव्यत्वाची जी जाण त्या जाणीवेत निर्माण व्हायला लागते की हे आहे ती दिव्यत्वच आहे, दिव्य शक्तीच आहे, सर्वत्र दिव्यत्व आहे. हा ज्यावेळेला अनुभव यायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या साधकाचं रूपांतर दिव्य रूपात होतं, म्हणजे देव रूपात होतं. म्हणून तो साधक देव होतो. म्हणून आहे मुळात जीव, तोच ईश्वर होतो आणि तोच ईश्वर देव रूपाला प्राप्त होतो. म्हणून हा जो मार्ग आहे हा मार्ग सांगताना अगदी आपल्याला सोपा वाटतो, पटकन करता येतो, पण तसं नाहीये. तिथे सद्गुरू जसं जे जी साधना दिली आहे, अगदी नामस्मरणापासून ती नामस्मरण म्हणतात, प्रार्थना सांगितलेली आहे, नंतर अहंकार कमी होण्यासाठी ग्रंथदिंडी सांगितलेली आहे. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. फरक लागतो. ग्रंथदिंडी केली तर ग्रंथदिंडीने सगळ्यांचे जर अहंकार गेले तर भरपूर लोक ग्रंथदिंडीला सगळ्यांचे अहंकार गेले किंवा काय जात. तो एक मार्ग आहे लक्षात ठेवा. तो मार्ग म्हणजे काय? प्रॅक्टिकल जीवन जगत असताना तुम्हाला इतरांशी जेव्हा संबंध येतो तेव्हा कोणी तुमचं कौतुक करेल, कोणी तुमचा अपमान करेल, तो सहन करण्याची ताकद तुमच्याकडे आली पाहिजे. एवढ्या गोष्टीची मर्यादा आहे. आपल्या ठिकाणचा जो मीपणा तिथे कमी होत नाही, पण तुम्ही नम्रपणे समोरच्याला हात जोडून जर बोलत असाल तर अहंकार चेपला जातो, अहंकार गदला जातो लक्षात. पण तिथे गेल्यानंतर परत हे सद्गुरू कार्य की प्रत्येक कार्य सद्गुरूमुळे होते हा बोध असला पाहिजे. पण तिथे तसं होत नाही. मग आमचा ग्रुप जास्त ग्रंथदिंडी करणार की तुमचा ग्रुप जास्त दिंडी करणार, कोणाचे जास्त पैसे मिळवले, म्हणजे व्यवहाराकडे आपण जेव्हा वळतो आणि तिथे श्रेष्ठ कनिष्ठ भावाकडे तुम्ही परत तिथे अंतर आला. मार्ग दिलेला आहे पण तो मार्ग कसा घ्यायचा. तुम्ही ग्रंथदिंडी किती लाखाची ग्रंथदिंडी करण्यापेक्षा तुम्ही मनापासून किती लाख लोकांपर्यंत पोहोचला तेवढंच पाहता. आणि त्यावेळेला आपण नम्रपणे त्यांच्याशी किती वागलो ते महत्वाचं.
धंदा करायला तुम्ही गेलेले नाही, तुम्ही सेल्समन नाही. आणि ग्रंथदिंडीच्या प्रेमी म्हणतो आपण सेल्समन नाही, आपण खूप चांगली ग्रंथदिंडी करून एखाद्याला अभिमान असतो की लोक म्हणाले हा छान ग्रंथदिंडी करतो, चांगली गोष्ट आहे. पण अहंकार कमी करण्याच्या दृष्टीने तुम्ही विचार केला तर तिथे आपल्याला फक्त सद्गुरू कार्यासाठी राहतो. जशी परिस्थिती त्या परिस्थितीत आपल्याला राहता आलं पाहिजे, त्या परिस्थितीने समाधाने राहता आलं पाहिजे, आनंदाने राहता आलं पाहिजे. चांगली परिस्थिती येते, कधी अगदी फार त्रासदायक परिस्थिती पण प्राप्त होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला आता तरी बऱ्याच लोकांना सुविधा मिळतात, फार पूर्वी जेव्हा ग्रंथदिंडी व्हायच्या त्यावेळेला सगळ्या सुविधा पण मिळत नाही लोकांना. ग्रंथदिंडी माहिती पण नव्हत्या जागा, लांब लांब जायच्या वेळेला त्यावेळेला जेवण पण घट मिळत नव्हतं, बराच त्रास होता, राहायला घट जागा मिळत नव्हती. आता सगळी सुखसोयी करून लोक ग्रंथदिंडी करतात, तसंही नव्हतं. पण त्यावेळेला जर तुम्हाला ते सहन करण्याची ताकद असेल तर ती सहनशक्ती माणसाला निर्माण होते. हा त्या ग्रंथदिंडीचा एक फायदा आहे. पण तेवढंच केलं म्हणजे बाकी काही करायची गरज नाही असं त्याचा अर्थ नाही. तिथे मग तुम्हाला प्रार्थना म्हणता आली पाहिजे किंवा नामस्मरण म्हणजे काय. नामस्मरणातून आपल्याच हृदयात ईश्वर आहे त्याचं स्मरण आपल्याला करणं म्हणजे नामस्मरण. म्हणजे जो ईश्वर आहे, जो आज जीवरूपाने वागतो तो ईश्वर आहे हे स्मरण देणं म्हणजे नामस्मरण. नामस्मरण म्हणजे बाहेर कुठे देव बसलाय आणि त्याचं नाम घेत घेत त्याला प्रार्थना म्हणत बसलाय म्हणजे नामस्मरण नसतं. इथे आपल्याच ठिकाणी किंवा जो जीवरूपात जो ईश्वर आहे त्या जीवरूपात ईश्वराला ईश्वरूप प्राप्त होण्यासाठी स्मरण देणं म्हणजे नामस्मरण. म्हणून इथे नामस्मरणही हवं आणि प्रार्थनाही हवं. प्रार्थना सुद्धा ईश्वर भावातून ईश्वराला केलेली प्रार्थना असावी. सर्वांचं भलं व्हावं म्हणताना खरोखर आपल्या समोर सर्व समाज असला पाहिजे. तो कोण आपला की चुकला हाही भाग नाही, तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा, ते सर्वच ईश्वर आहे हा बोध असला पाहिजे. हे ईश्वरा म्हटल्यानंतर ईश्वराला दिलेली साध आहे आणि सर्वांना म्हटल्यानंतर सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे हा बोध आहे. दोन्ही गोष्टी म्हणून प्रार्थना पण अशी म्हणता आली पाहिजे. म्हणून साधक ही साधकाच्या दृष्टीने तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतो आज. कारण बरेच लोक म्हणजे हे काय वेगळं काय सांगतो, वेगळं काही सांगत की खरं आपल्याकडे परिवर्तन कधी होईल की मला सुधारायचं आणि माझ्या चुका मला कळायला लागल्या की माझा अहंकार मला कळायला लागतो. लक्षात घ्या, आपला अहंकार आपल्याला कळणं कठीण. अहंकार फार मोठा चोर आहे म्हणतात मला. तसा जे कृष्ण चोर आहे तसा अहंकार पण. त्यामुळे आपण जीवरूपात आहोत, आपल्याकडे अहंकार आहे ही वास्तवता पहिली मान्य करून घेता आली पाहिजे. एकदा वास्तवता मान्य केल्यानंतर हे जीवरूपाचं रूपांतर आपल्याला देवरूपात करायचंय, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, म्हणजेच अभ्यास करायचा आहे, म्हणजे साधना करायची आहे. प्रत्येक कृती आपल्याला ईश्वर भावातून करता आली पाहिजे. आहे ते ईश्वराचं आहे. ईश्वराचं आहे म्हणजे कुठच्या ईश्वराचं, तर मी म्हणतो तोच ईश्वर आहे पण त्याला ते कळत नाही. म्हणून जो मी आहे म्हणजे ते उठे मीचे स्फुरण, तेथे घडावे विठ्ठल स्मरण असं महाराजांचं अमृत. हे स्मरण आपल्याला पुन्हा पुन्हा आलं पाहिजे. किंवा एका संताने मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते सच्चित सुखात्म्या तुझे. ते स्पष्ट सांगितलं. मी हा शब्द उठे जिथे जिथे जे स्फुरण होतं मी ते काय आहे. मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते सच्चित सुखात्म्या तुझे. हे सच्चिदानंद स्वरूप हे जिथे मी म्हणतो तिथेच आहे. बाहेर दुसरीकडे सगळीकडेच आहे पण तुला अनुभवायचं तर कुठे अनुभवशील. मी म्हणतो तिथं मी म्हटल्यानंतर कुठे मी म्हणतोय. मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते सच्चित सुखात्म्या तुझे. देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वयना तुझे. म्हणजे देह आणि हे विश्व स्फुरत कुठे, ते जे स्फुरण आहे ते मी आहे. देहात असलेलं स्फुरण मी म्हणतो पण ते देहात असलेलं स्फुरण कुठून आलं, चिदाकाशातून आलं म्हणजे अनंत स्वरूपातून आले.
म्हणून देहादी जड म्हणजे जे स्थूल अंगाने जे रूप दिसत आहे, दृश्य दिसत आहे, जे ज्याच्यामध्ये हे विश्व ज्याच्यातून निर्माण झालं आहे ते स्वरूप. देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना तुझे. म्हणजे जिथे मीच स्फुरण होतं ते विठ्ठल स्मरण म्हणजे काय, ते अनंत स्वरूपच त्या देहातून प्रगट आहे. अनंत स्वरूप प्रत्येक देहातून प्रगट आहे. म्हणून देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय. दुसरं कोणच नाही, ते ती शक्ती आहे. तो ज्याला आपण ईश्वरी शक्ती म्हणतो तो तू आहेस. देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना तुझे. आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची पुन्हा. महा मी कुठे आहे, जिथे आहे असं वाटत. आपण आहोत, आपण आहोत असं जे आपल्याला वाटतं तो मी. देहाच्या अंगाने आपण आहोत असं आपल्याला नेहमी वाटतं, पण देहातून आपण आहोत. देह बाजूला झाला तरी आपण असणार. देह आहे म्हणून आपण आहोत नाही. देहामुळे आपण जाणतो आहोत, पण आपण आहे. मग आहे आपण मीपणा रहित ते. म्हणजे मीपणा म्हणजे मी अमुक आहे, मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे नाव आहे, मी म्हणजे माझं जात आहे, धर्म आहे, पंथ आहे, हे सगळं बाजूला झालं पाहिजे. मग तो आहे होतो. आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची खुणा. मुळीची खुणा लक्षात. मूळ काय मी कसा आहे, नाव जात धर्म पंथ याचा काही संबंध नाही. तुम्ही जन्माला आला तर तुमचं नाव होतं, जात कुठची होती, धर्म कुठचा होता, पंथ कुठचा होता, काही नव्हतं. ते नंतर चिटकवलं, पण त्याला परमेश्वर मी कोण आहे कळतच नाही. म्हणून आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची खुणा. दृश्यादृश्य विरोधी तन्मयपणे तो तुझा देखणा. पाहायचं कसं, दृश्य आणि अदृश्य. दृश्य म्हणजे समोर जे जे दिसतं सगळं दृश्य. म्हणजे देह, आपला देह हा पाहतो हाही दृश्य आपल्यासाठी. आणि देहाला पाहतो, देह दिसतो म्हणजे दृश्य. आणि सर्व विश्वामध्ये जे जे पाहतात ते सर्व दृश्य. आणि त्या संदर्भात जे जे आपल्या मनात विचार येतात ते अदृश्य. म्हणजे ते दिसत नसलेलं दृश्य ते अदृश्य. या दोन्ही दृश्यामध्ये आपण सतत गुंतत असतो. सतत विचार आपले कसले असतात, प्रत्येक जे पाहतो त्याचे विचार असतात. त्याप्रमाणे सुख दुःख भोगत असतो. माणूस आवडला, आनंद झाला. जो माणूस आवडला नाही तो दुःख झालं. ते सुख दुःख असं चालू आहे आपल्याकडे. आणि त्याच्यामुळे सगळं सतत माणूस सुखी दुःखी असतात. का, क्षणाला प्रत्येक परिस्थिती बदलत असते. कधी तुम्हाला चांगल्या गोष्टी प्राप्त होतात, कधी वाईट गोष्टी प्राप्त होऊ शकतात. मग तिथे तुम्ही दुःखी झालात, तिथे तुम्ही सुखी झालात. मग तुम्हाला काहीच, तुमच्या हातात काही नाही. समोर आला की रडलात, चांगलं झालं तर हसलात, वाईट झालं तर रडलात. त्याच्या पलीकडे जीवन नाही. पण इथे तरी सांगितलंय की हे सगळं सुटलं पाहिजे. आहे आपण मीपणा रहित लक्षी मुळीची. ही लक्षी मुळीची खुणा कशी ओळखशील, की समोर जे जे सर्व आहे दृश्य आणि अदृश्य हे दोन्ही बाजूला करून पाहायला शिक. म्हणजे कसं पाहायचं, तिथे ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा तसं पाहायला सांगितलं. कोणता अभंग माहितीये का, पाहता पाणे दूर असावे. सुरुवात काय आहे, गगनाचे प्रावण. गगनाचे प्रावण म्हणजे गगनालाही व्यापून आहे तो. प्रावण म्हणजे पांघरतो आपण, प्रावण व्यापले. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण नाही रूप गुण वर्ण. जिथे रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, काही नाही, पण ती शक्ती. गगनाचे प्रावण नाही रूप गुण वर्ण. तो हा श्रीहरी पाहिला, तो श्रीहरी पाहिलाय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर मुरलीधर श्रीहरी नाही पाहिला म्हणा. आपल्या श्रीहरी मी मुरलीधर किंवा सुदर्शन चक्रवाला श्रीहरी दिसतो ना. त्यांनी काय सांगितलं, स्पष्ट सांगितलं, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेते तो हा श्रीहरी पाहिला. कसा पाहिला, डोळे भरून पाहिला. पण तो पाहताना कसा पाहिला, पाहता पाणी दूर सोडावे. म्हणजे समोर जे जे दिसतं ते बाजूला त्याला अडकलं नाही.
आता माणसं सगळी दिसत आहेत, त्यात अडकायचं नाही, सर्व माणसं आहेत हे कळतं की नाही. कोणतरी एकच माणूस अमुक आहे तमुक आहे हे न पाहता तुमच्या समोर अशी समोर गर्दी येते. समजा तुम्ही ट्रेनमध्ये जाताय, ट्रेनमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर काय असतं, कोण अमुक माणूस तो म्हणून बघता का तुम्ही, डब्यात चढता एवढं बघायचं असतं ना, बाकी कोण बाजूला काय बाजूला बघता का. त्यावेळेला सगळी माणसं सारखी असतात, आपल्याला उलटा कोण बाजूला धक्का मारा आपण आतमध्ये कसं होता हा विचार करतो ना, तसं पाहणं झालं पाहिजे की इथे कोण आहे काय नका पाहू. सगळीकडे ईश्वरी शक्ती आहे, पण तू ईश्वरी शक्ती एवढंच पाहता पाहता पाहणे दूर, म्हणजे जे दिसतं ते बाजूला सारा आणि जो पाहणार आहे त्याला पहा. त्याला म्हणतात पाहणारा. पाहणारा कोण, तुमच्या डोळ्यातून जो पाहणार आहे त्याला पहा. जो प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे तोच पाहणार आहे, जाणणार आहे, चिंतन करणार आहे, विचार करणार आहे. ती जी शक्ती आहे त्याला पहा. म्हणून पाहता पण, म्हणून आपल्याला आपण पाहताना इतर गोष्टीकडे बाजूला तुमची दृष्टी गेली तरच तुम्ही तुमच्याकडे पाहणार ना. जेव्हा आपण सगळीकडे पाहत बसू तर तुम्ही स्वतःकडे कुठे पाहता. स्वतःकडे कधी पाहतो आपण, सगळे बाजूला झाल्यानंतर गपचूप तुम्ही एका जागी बसलात आणि शांत वेळ बसला तर त्यावेळेस तुमचं तुमच्याकडे लक्ष जाईल ना. आता तुमच्या देहाकडे लक्ष जाईल, पण देहाच्या अलीकडे जो आहे ती जी शक्ती आहे ती आपल्याला अनुभवता आली पाहिजे. त्या अनुभवण्यासाठी जे करायचं त्याला म्हणतात साधना, साधना वगैरे जे आपण म्हणतो ना, ही संतांनी सर्वांनी ती दिलेली आहे. अनेक संतांनी दिली, अनेक सद्गुरूंनी दिलेली आहे. नाही सगळी प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, आपल्या महाराजांनी पण आपल्याला दिली. म्हणून ते आपल्याकडे मी सत्साधक कोण, ते ज्ञान आत्मसात करणारा जो सर्व, ते ज्ञान कसं आहे, वैभर जरी मनी आती जाण तरी संताया बजावे सर्वस्वेसी. सर्वस्व, सर्वस्व म्हणजे माझं काही न ठेवता सगळं वाहून टाकलं तर सर्वस्व, नाही तर काय. आणि सर्वस्व कशात आहे आपलं, तुमचं सर्वस्व कशात आहे, मी अमुक आहे हेच माझं सर्वस्व. त्याच्या नावासाठी तर माणसं धडपडतात. खूप शिकला पाहिजे म्हणजे आमचं नाव होईल म्हणतात ना आई वडील, आणि तोही खूप शिकायचा प्रयत्न करतो, कारण नाव लोकांनी कौतुक केलं पाहिजे, नाव व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी नावासाठी धावतात सगळीकडे. रस्त्यावर नाव कोण देतात, आता गेल्याने तुम्हाला आठवत पण हा कोण आहे माणूस, रस्त्याची नावं बदलतात ना, पण त्या नावासाठी लढाई किती करतात. एकदा नवीन ब्रिज झाला की बघा किती पॉलिटिकल सगळे राजकीय लोक आमच्या ह्याचं नाव पाहिजे त्याचं नाव, तिथं नाव लिहिल्याने तुम्हाला आठवत पण कोण हा माणूस. महत्वाचं काय, ब्रिजवरनं जाणं महत्वाचं ना. पण प्रत्येक गोष्ट ठिकाणी त्याच्या, आता काही पंथाचे लोक आपल्या पंथाचं नाव लावलं पाहिजे की आपल्या गुरुचं नाव लावलं पाहिजे, त्यासाठी अरे हे नाव राहिलंय कोणाचं, आहे कोण नावात. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत थोडंच नाव. तुम्हाला तुमच्या पणजोबाचं नाव आठवतं, पणजोबाचं नाव आठवतं, पण त्या पणजोबाने मुलगा व्हा म्हणून किती मारामाऱ्या करत करत तुमच्यापर्यंत आणली वंश परंपरा. माहितीये तो, मुलगी झाली तर नको असते त्याला, मुलगा झाला का नाव, कुळाचं नाव झालं पाहिजे असं म्हणतात ना. आता कसलं कुळ आणि कसलं मूळ लक्षात आलं. पण आपण हे असं करत करत जीवन जगतो आहोत तिथे, म्हणून आपल्या नावाचा जो अभिमान ज्याला आहे त्याला परमार्थ नाही. लक्षात ठेवा, तिथे नावाचा अभिमान पण नको आणि कसलाच अभिमान नको, आहे ती ईश्वरी शक्ती आहे. हे जेव्हा ज्याला कळायला लागेल आणि त्याप्रमाणे तो आचरणाच्या हृदयामध्ये ते गुप्तरूप प्रगट झालं म्हणून समजा. गुप्तरूप प्रगट होणं इतकं सोपं नाही, तर सगळ्यांना झालं असतो पटापट, पण ते होणं कठीण का झालं, कारण तो अभ्यास जो करायचा आहे तो अभ्यास करणारे फार थोडे आहेत. आणि थोड्यांमध्ये परत चिकाटी फार थोड्यांकडे. काही जण येतात, थोडे दिवस येतात आणि मग नाही समजत किंवा काहीतरी जे मिळतं ते घेऊन बाजूला होतात. पण प्रत्येका माणसाला काय ते हवं असतं, प्रत्येकाची मर्यादा आहे, एवढं हवं असतं की नाही. म्हणजे गुरु नानकांची गोष्ट आहे, गुरु नानकांकडे पण भरपूर लोक होते, भरपूर, कारण गुरु नानक खरंच सद्गुरू होते. त्यांनी गंमत केली, त्यामुळे चला मी तीर्थयात्रा करतो, त्यावेळेस तीर्थयात्रा असायचे, सगळे जण चालले तीर्थयात्रा, कारण आपण गुरु बरोबर जावं प्रत्येकाची इच्छा असते. थोडं पुढे गेल्यानंतर त्यांनी असं सोनं उडवलं मागे. सोनं उडवलं, ज्यांना सोनं हवं होतं ते काय केलं, सोनं जमा करत बसले. गुरु नानक पुढे गेले, हे थांबले, सोनं पाहिजे ना, त्यांची इच्छा तेवढीच, बाकी पुढे गेले नाही.
आणखीन पुढे गेले त्यांनी हिरे माणके उडवले त्यांना हिरे माणक्याचा लोभ होता, ते हिरे माणके जमा करत असले. गुरुंना गेले पुढे, त्यांना गुरुंच्या मागे जायचं, त्यांना हिरे माणके हवे होते, ते हिरे माणके घेत असते. असं करता करता राहिले किती लोक त्यांच्याबरोबर? 4. आणि 4 एकच कोणतरी त्यांच्याबरोबर शेवटी पार होतो, कारण की ती चिकाटी आहे. ती फार थोड्या दिवस काही लोकांचा उत्साह असतो, असं करूया तसं करूया, सगळ्याच असतो. थोड्या दिवसांनी त्यांच्या घरातले प्रॉब्लेम जरा आठवतात, हे आठवतात, मग वेळ नाही मिळत, ते नाही मिळत. अभ्यास वगैरे सगळं येतात रोज नाही, काय वेळ नसतं. पण कितीतरी बिझी माणसं सगळीकडे, का नाही येत? हे आपल्या हिताचाही कळत नाही. म्हणून सर्व गोष्ट ना, ती प्रगल्भता जी यायला पाहिजे की आपल्याला हा अभ्यास कसा जमेल हे कळलं पाहिजे. हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत चिकाटी राहणार नाही. तुम्हाला काय करायचं? आपलं खायला प्यायला मिळतं, 2 वेळ जेवण मिळतं, पगार मिळतो चांगला, कशाला पाहिजे भानगडी? कळलं की? त्यामुळे साधकाच्या हृदयामध्ये वृत्तरूप प्रगट होण्यासाठी त्याने जी साधना करायला पाहिजे, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपला मीपणा कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्या ठिकाणी तो सुखरूप होतो. म्हणून बाहेरील विषयांमुळे होणारं जे सुख दुःख आहे ते त्याच्याकडे उरत नाही, कारण त्याच्याकडे ते मीपणा नसतो. तो सर्व काही जे असतं ते सहजपणे स्वीकारतो. कोणी अपमान केला तोही स्वीकारतो, कोणी मान दिला तोही स्वीकारतो. समत्व बुद्धीने तो पाहतो. समत्व बुद्धीने पाहता आलं पाहिजे. म्हणजे खरा साधक आणि साधकाचं परिवर्तन सिद्धामध्ये होतं, तर तो सर्व समत्व बुद्धी. कोणी कौतुक केलं तरी तो सहजपणे स्वीकारतो, आणि कोणी त्याचा अपमान केला, त्याच्यावर वेडवाकडे बोलले तरी तो स्वीकारतो. कारण तो नसतोच, तो देहापोटी नसतो. महत्वाचा तो देहापोटी नसतो, तो खरा सुखरूप होतो. आणि म्हणून हे सर्व ज्ञान अमृत तुषार एका वाक्यात आहे. थोडंसं सांगायला 1 तास लावला, पण तरी सुद्धा हे सगळं आचरणात येण्यासाठी आयुष्य कमी पडतं, लक्षात ठेवा. पण त्यासाठी सद्गुरूंचं ज्ञान असेल आणि सद्गुरूंकडे खरी शरणागती, या ज्ञानाप्रमाणे जीवन जगणं म्हणजे शरणागती. लक्षात ठेवा, आम्ही खूप शरण आहोत सद्गुरूंना, म्हणून शरणागती नाही. खूप शरण असलेले माणसं सद्गुरू ओरडल्यावर पळतात लावून, कळलं ना? तसं काम नाही. सद्गुरूंनी काठीने मारलं तिथे थांबलं पाहिजे, तर लक्षात येतं तुम्ही शरणागती. पण आपले सद्गुरू काय काठीने कोणाला मारलं नाही त्यांनी, पण जरासं बोलले की रागावर पण लांब पडणारे लोक आहेत असो. आणि म्हणून हा जो बोध आहे की आपल्या हृदयामध्ये हे दिव्य गुप्त रूप आहे ते प्रगट झालं पाहिजे, ते खरं आपल्या जीवनाचं सार्थक आहे. जन्माला आपण आलो तो ह्याचसाठी आलेलो. देह, मानवी देह जो मिळालाय, संत नेहमी सांगतात मानवी देह कशासाठी आहे? आपल्याला आपल्या दिव्य ज्ञानाचं अनुभव आला पाहिजे, अनुभव येणं महत्वाचं. ही अनुभूती सर्वांना येऊ अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करून आपण ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे